वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज कोणताही व्लॉग नाही आहे किंवा कोणताही बडबड नाही आहे. आज एक काइंड ऑफ हॉल म्हणू शकतो आपण, कारण की आता खूप सेल चालू होता. नायका पिंक सेल हां नायका पिंक सेल चालू होतं. सो त्याच्यामध्ये मी कोणते कोणते प्रोडक्ट परचेस केलेले आहेत त्याचं मी छोटंसं हॉल करणार आहे. सो लेट्स सी. हा हॉलसाठी मी खूप लेट केलेला आहे, कारण की याच्यातले अर्धे प्रोडक्ट्स मी थोडेसे यूज करून बसलेली आहे. सो त्याच्यातले अर्ध्या बॉटलच दिसते तुम्हाला. सो डोंट मी थिंक दॅट की मी यूज केलं. जे फर्स्ट प्रोडक्ट आहे हे मॉइश्चरायझर. कोको ग्लोचं हे मॉइश्चरायझर आहे. 40 हेअर्स ऑफ हायड्रेशन, लॉंग लास्टिंग मॉइश्चरायझर देत आहे. आणि ह्याचा स्मेल इतका मस्त आहे ना, खूप मस्त आहे. लिटरली असं वाटतं की खाऊन जावं, इतकं मस्त आहे. बट खायचं नाही. मध्ये 40 हार्स तर लिहिलेलं आहे, बट मी इतकं टेस्ट नाही केलं की 40 हार्स राहते की नाही. ॲटलिस्ट हे 24 हार्स तर राहतच आहे. बट याचं एकच हे आहे की जो स्मेल आहे तो इतकं मस्त आहे, बट तो स्मेल लॉंग लास्टिंग नाही आहे. तो मोस्टली 3 to 4 हार्स राहील एवढाच आहे तो. बस अजून थोडासा राहायला हवा होता, बट आय विल गिव बेस्ट आहे. आत्तापर्यंतचे जे मी मॉइश्चरायझर यूज केले त्याच्यापैकी हा तर मस्त आहे. लावल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं, मस्त आहे. सो द सेकंड प्रोडक्ट आहे, लिटरली इट्स माय पर्सनल फेवरेट. कारण की याचा जो बोलतात ना प्रोसेस जी आहे आणि ज्याचा रिझल्ट जो येतो तो इतकं फास्ट येतो आणि खूप मस्त आहे. सिरम आहे बेसिकली, तर डर्माचा नायसिरम आहे सिरम. हे तुम्ही लिटरली विथिन अ वीक तुमचे डार्क स्पॉट्स क्लिअर करतं. लिटरली माझे तर खूप सारे तिकडे डार्क स्पॉट्स होते, ते क्लिअर झालेले आहेत. आता तर मेकअप लावलेलं सो मी दिसणार तर नाही त्याच्यावरती, बट खूप बेस्ट आहे, खूप बेस्ट. मी तर हे जेव्हापासून मी स्किन केअर चालू केलं तेव्हापासून मी हे यूज करते. आय थिंक सो दिस इज माय थर्ड बॉटल. सो तिसरा प्रोडक्ट आहे, हा पण एक सिरम आहे. आणि दिस इज ऑल्सो काइंड ऑफ तुमचे पिंपल्स और ॲक्ने ते रिड्यूस करतं. हे माझं सेकंड फेवरेट आहे, बिकॉज याची बोलतात ना ह्याच्यामध्ये खूप ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत आणि हे रोज मी नाही लावू शकत. सो द सिरम इज सॅलिसिलिक ॲसिड. हे पण खूप मॅजिक आहे. लिटरली तुमचा ॲक्टिव्ह पिंपल असेल, ॲक्टिव्ह पिंपल असेल ना, तर त्याच्यावरती तुम्ही लावलं विथिन अ नाईट हे तुमचं थोडंसं बसलं जातं. लिटरली हे मी एक्सपेरिमेंट केलेलं आहे आणि झालेलं आहे. सो ह्याला पण मी यूज करते, बट नॉट इन डेली बेसिस, कारण की हे खूप हार्श आहे असं मला वाटतं माझ्या स्किनवरती. सो हे मी आणून ठेवले, जेव्हा पण मला पिंपल्स आले तर त्याच्यावरती मी थोडंसं लावेल. आणि हे सुद्धा आपले डार्क स्पॉट्स क्लिअर करतं. छान आहे, आय विल गिव. सो जसे की मी पहिला स्टार्टिंगलाच बोलली आहे की या हॉलला थोडासा मला लेट झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगते की का लेट झालं आहे, थोडं जास्तच लेट झालेलं आहे. हा आहे विटॅमिन सी सिरम. हिमालयाचा विटॅमिन सी सिरम आहे हा. आणि हा लिटरली मी रोज लावते. आणि मे बी दिस टाईम ना हे प्रॉडक्ट खूप चुकीचं आलेलं आहे, कारण की दरवेळेस ना लेमनचं येतं आणि हे ऑरेंजचं आलेलं आहे विटॅमिन सी सिरम. आणि हे थोडं स्टिकी आहे, थोडंसं चांगलं नाही आहे. पण ठीक आहे, आता पैसा फुका आहे तो यूज तो करना पडेगा. इसलिए झालं आहे, संपलं आहे ते आता. सो झालं आहे, त्याचं काम करून झालं आहे. बट काम तर ते तेवढंच करते, बट थोडं लो प्रोसेस आहे. बट ठीक आहे, ग्लो खूप छान येतो याच्याने. दॅट्स वाय द विटॅमिन सी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ग्लो येण्यासाठी. सो द फिफ्थ प्रोडक्ट इज, ॲक्च्युली हे मी फर्स्ट टाईम यूज करते, बट मला असं वाटलं की आता यावेळेला थोडंसं नवीन काहीतरी यूज करावं. मी आता ॲक्च्युली एक्सपेरिमेंट करते आहे सगळ्या गोष्टी, की बाबा काय चांगलं आहे काय नाही चांगलं आहे, एक्सपेरिमेंट करते. सो मी यावेळेला ना डर्माचं मॉइश्चरायझर मागवलं आहे. आणि इट्स काइंड ऑफ छान आहे, नरिश करतं, एकदम मॉइश्चराईज करतं स्किनला, छान आहे. बट ह्याला ब्लेंड करायला ना खूप वेळ लागतो आहे. म्हणजे जेव्हा घाई गडबडीत असेल ना तर तेव्हा ह्याला खूप वेळ लागतो आणि खूप इरिटेड होतं सगळ्या गोष्टी. म्हणजे माझे बाकीचे अगोदरचे जे होते ते थोडंसं
लावल्यानंतर ते होऊन जायचे, पण ह्याला खूप करावं लागतं, त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी ब्लेंड होतात. पण ठीक आहे, थम्सअप देते, छान आहे आणि मस्त आहे. नंतर ना सिक्स्थ प्रोडक्ट आता पिंक सेल चालूच आहे, तर त्याच्यामध्ये सनस्क्रीनची किंमत म्हणजे मला एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना मला सनस्क्रीनची किंमत थोडीशी खाली घसरलेली दिसली आणि मला असं वाटलं की हा सेलचा तर ह्याच गोष्टीसाठी फायदा घेतला पाहिजे. बिकॉज बाकीच्या काही गोष्टी घेऊ की नाही घेऊ, बट सनस्क्रीन मला असं वाटलं की मी ह्याचा स्टॉक करून ठेवलाच पाहिजे. आणि सनस्क्रीनच्या बाबतीत मी ना एक्सपेरिमेंट करायला नाही जात आहे. बिकॉज आता जे स्टार्टिंगपासून मला सूट झालेलं आहे, तर त्याच्यामुळे मी जास्त त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट नाही केली. सो डॉट अँड कीचा मी उलटं दाखवते. सो डॉट अँड कीचे मी सनस्क्रीन मागवलेत आणि नेहमी मी हा पिंकवाला वॉटरमेलनचाच मागवत असते, वॉटरमेलन कूलिंग सनस्क्रीन. बट ह्यावेळेला मी असं विचार केला की येल्लोवाला पण मागवून घेते. बट ह्याची थिक आहे आणि हे खूप वॉटरी आहे आणि हे ब्लेंड लवकर होतं आहे, नाही असं नाही, बट प्रोडक्ट खूप जास्त यूज होतो आहे ह्याच्यामुळे. ठीक आहे, कारण की याचा अजून अंदाज नाही लागलेला की किती घ्यायचं आणि किती नाही ते. आणि ह्याचं कसं टू फिंगर घ्यायचं तर तेवढं होऊन जातं, ठीक आहे. बट ह्याचा अंदाज नाही ते, कारण की 2 फिंगर घेता घेता तिसरा फिंगरवरती कधी जायला सांगता येत नाही, इतकं वॉटरी आहे. पाण्याचा आवाज होतो आहे त्याच्यातून. बट अजून मी त्याला काय बोलतात त्याला, अजून मी त्याला यूज नाही केलेलं आहे इतकं की मी त्याचा रिव्ह्यू देईल चांगला. पण मी पिंकचं वॉटरमेलन कूलिंग आहे त्याचा मी रिव्ह्यू देऊ शकते. खूप बेस्ट आहे, खूप प्रॉडक्ट मस्त आहे तो. द लास्ट प्रोडक्ट इज ॲक्च्युली हे मला ना खूप महिन्यांपासून घ्यायचं होतं, बट त्याच्यासाठी मला खूप पैसे, लिटरली हे खूप महाग होतं आणि हे मला वर्थ इट वाटत नव्हतं की मी इतक्याशा बॉटलला 500+ रुपीज देऊ. सो मला ते वर्थ इट वाटत नव्हतं. मी नेक्स्ट मंथ घेऊ असं मी विचार करत टाळत होती. बट ह्या महिन्यात थोडीशी प्राईस डाऊन झालेली आहे, जास्त काहीच प्राईस डाऊन नाही झालेली आहे. लिटरली मी तुम्हाला सांगते, काहीच नाही. लिटरली 50 to 100 रुपीज कमी झाली असणार आहे. आणि द प्रोडक्ट इज अगेन माय फेवरेट ब्रँड, डॉट अँड कीचा द टिंटेड सनस्क्रीन. मला हे हवं होतं बिकॉज मला ना सनस्क्रीन लावायची मी विसरते. म्हणजे मी मॉइश्चरायझर लावल्यानंतर डायरेक्ट मी जे काय मला प्रोडक्ट लावायचे असतात ते मी लावते आणि लगेच मी निघायची. आणि मी सनस्क्रीन लावायला मला ऊन आलं की मला लक्षात यायचं की मी सनस्क्रीनच नाही लावलेलं आहे. सो त्याच्यासाठी मी माझ्या शेडचं मागवलं आणि इट्स सो डिफिकल्ट मला माझा शेड शोधायला. बट मी आहे थोडीशी हुशार आहे, आय नो. एकाच याच्यामध्ये मी माझा बरोबर निवडलेला आहे आणि खूप मस्त आहे, लाईट वेट आहे आणि लगेच ब्लेंड होतं. लगेच मी इथे दाखवते तुम्हाला, लगेच ब्लेंड होतं ते. खूप मस्त आहे आणि बस माझी विश पुरी झाली की मला हे टिंटेड सनस्क्रीन मला मागवायचं होतं आणि मला यूज करायचं होतं. थँक्यू. दिस इज ऑल माय प्रोडक्ट जे मी परचेस केले होते. बट डॉट अँड कीमधून मी इतकं सारं ऑर्डर केल्यामुळे आता हा का बडबड करतो मी. सो डॉट अँड कीमधून इतकं सारं प्रोडक्ट मागवल्यानंतर त्यांनी मला एक फ्री फेसवॉश दिलेला आहे आणि त्याच्यासाठी मी खूप खुश आहे की मला फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम मला असं फ्री काहीतरी भेटतं आहे. आणि आपण जितके पैसे म्हणजे हे करू ना आणि आपल्याला जर कुठली गोष्ट फ्रीमध्ये भेटत असेल ना तर दिस इज सो नाईस. त्याचा आनंद तुम्हाला मी नाही सांगू शकत आता मला किती आनंद होतो आहे ते. आणि ह्याचा फेसवॉश आहे, हा छोटा 700 दिला आहे पण ठीक आहे, दिला आहे ॲटलिस्ट. बाकीच्यांनी कोणी तर हे फेसवॉश आहे तर व्हिटॅमिन C प्लस सुपर ब्राईट फेस जेल फेसवॉश आहे. ओके, आणि हे पण खूप मस्त आहे. मे बी फॉर द नेक्स्ट टाईम मी हे मागवू शकते कारण की खूप छान आहे. हे पूर्ण क्लिअर होतं बिकॉज ऑफ व्हिटॅमिन C आहे याच्यात. अगेन याच्यात व्हिटॅमिन C सिरम आहे, सो त्याच्यामुळे तर होणारच हे. ऑल
नायका पिंक सेलमधून मी इतक्या सगळ्या गोष्टी मागवलेल्या आहेत आणि मे बी ह्याचे अराउंड 1300 और अंडर 1500 एवढे सगळे प्रोडक्ट्स आलेले आहेत. सो नाईस बजेटमध्ये होतं. बिकॉज एकाची प्राईस बघायला गेलं तर खूप जास्त आहे, बट ह्या सेलमध्ये थोडेसे कमी भेटलेले आहेत. आणि मी सगळ्याचे लिंक टाकेन, जमलं तर मला टाकेन मी सगळ्यांच्या लिंक्स इफ यू वॉन्ट टू बाय राईट. आणि खूप मस्त आहे आणि पटापटा पटापटा यूज करा, पटापटा पटापटा विकत घ्या, कारण की हा नायका पिंक सेल संपेल लगेचच. सो पटापटा ऑर्डर करा. अँड दॅट्स ऑल. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.